सहस्त्र संख्या, सहस्त्र म्हणजे हजार, सहस्त्र म्हणजे किती मित्रांनो? हजार. तर सहस्त्र संख्यांचे वेगळ्या प्रकारे वाचन कसं केलं जातं हे आपण आता बघूया. सहस्त्र संख्या म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? सहस्त्र म्हणजे आत्ताच सांगितलं तुम्हाला मी हजार. आता मित्रांनो मला सांगा 1000 म्हणजे किती हे तुम्हाला माहिती आहे. 1000 ही संख्या कशी लिहितात हे पण माहिती आहे आणि 1000 हे या संख्येचं वाचन कसं करतात हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. चला 1000 म्हणजे काय हे या ठिकाणी अशा प्रकारे लिहिले जातात हे तुम्हाला माहिती आहे. आता मित्रांनो पुढच्या संख्या बघूया आपण. आता मला सांगा अशा प्रकारे अर्धा हजार हे तुम्ही आतापर्यंत याचं तुम्हाला कन्सेप्ट माहीत होती का? किंवा तुम्हाला अर्धा हजार म्हणजे किती किंवा अर्धा हजार यावर आधारित तुम्हाला तुम्ही प्रश्न कधी सोडवले आहेत का? मला कमेंटमध्ये सांगा. आता अर्धा हजार म्हणजे किती हे आपण बघूया मित्रांनो. 1000 म्हणजे माहिती तुम्हाला 1000 आणि त्यातले अर्धे 1000 मधले अर्धे म्हणजे किती मित्रांनो? 1000 मधले जर अर्धे जर तुम्ही घेतले तर किती होतात? तर ते होतात मित्रांनो 500. मग अर्धा हजार म्हणजे किती? तर अर्धा हजार म्हणजे मित्रांनो 500. आता ही गोष्ट लक्षात ठेवा. 1000 तुम्हाला माहिती आहे, अर्धा हजार म्हणजे 500. आता यावर आधारित पुढच्या संख्या आपल्याला बघायच्यात. त्यामुळे अर्धा हजार म्हणजे 500 हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला बघायचंय 1500. काय बघितलं आतापर्यंत आपण? 1000 बघितला आपण, अर्धा हजार बघितला, आता 1500. आता दीड म्हणजे किती तुम्हाला सर्वांना माहिती आहे? दीड म्हणजे 1 आणि अर्धा. दीड म्हणजे किती मित्रांनो? 1 आणि अर्धा. आता आपल्याला 1 आणि अर्धा काय बघायचं? तुम्हाला 1000 आणि अर्धा हजार हे तुम्हाला बघायचंय. तर 1000 म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1000 अशा प्रकारे लिहिले जातात आणि अर्धा हजार म्हणजे किती मित्रांनो? तर 500. मग 1000 आणि अर्धा हजार म्हणजेच मित्रांनो 1500. मग 1500 ही संख्या कशी लिहिली जाते? तर ती अशा प्रकारे लिहिली जाते 1500 म्हणजेच मित्रांनो 1500. एक सामान्य भाषेमध्ये, नेहमीच्या व्यवहाराच्या भाषेमध्ये किंवा सहज आपण मोठ्या माणसांचं आपण ज्यावेळेस व्यवहारातले काही शब्द ऐकतो तर त्यामध्ये तुम्हाला पटकन किंवा तुम्हाला त्यांच्या तोंडून तुम्हाला 1500 हा शब्द तुमच्या ऐकण्यात येतो. मग 1500 म्हणजेच किती मित्रांनो? तर 1500. 1500 या संख्येचं वाचन तुम्ही 1500 असं देखील करू शकता. आता मित्रांनो आपण बघूया 2000. माहिती तुम्हाला 1000 आणि 1000 2000. हा 1000 आणि हा 1000 किती झाले मित्रांनो? 2000 झाले. ओके. आता मित्रांनो आपण बघूया या ठिकाणी पाव हजार म्हणजे किती. आता पाव म्हणजे काय? तर मित्रांनो अर्ध्यातले अर्धे. एकदम सोप्या भाषेमध्ये अर्ध्यातले अर्धे म्हणजे पाव. अर्ध्या भाकरीमधली अजून अर्धी भाकर म्हणजे पाव. बरोबर. आता आपल्याला बघायचं मित्रांनो पाव हजार म्हणजेच आपल्याला काय करायचंय? पाव भाग घेत असताना आपण काय करतो मित्रांनो? कुठल्याही गोष्टीचे समान आपण 4 भाग करतो. किती भाग करायचे मित्रांनो? समान 4 भाग करायचे आणि त्याच्यापैकी फक्त एकच भाग घ्यायचा. सारखे 4 भाग करायचे, एक भाग घ्यायचा, त्याला म्हणायचं मित्रांनो पाव. मग आता आपल्याला काय किती घ्यायचे मित्रांनो? कोणत्या संख्येचं वाचन करायचं आपल्याला? पाव हजार या संख्येचं वाचन करायचंय. पाव हजार ही संख्या आपल्याला लिहायची आहे. मग आपल्याला काय करायचंय? हजारचे समान 4 भाग करायचे. अगोदर समान 2 भाग करूया. समान 2 भाग केले तर 500 होतात आणि परत त्या 500च्या अजून अर्ध्या केले तर 250 होतात. बरोबर. म्हणजेच असे 250 4 वेळेस करायचे आणि त्याच्यापैकी फक्त एकच भाग घ्यायचा म्हणजेच 250. म्हणजेच या ठिकाणी पाव हजार म्हणजे मित्रांनो किती? तर पाव हजार म्हणजे मित्रांनो 250. समजलं तुम्हाला सर्वांना? पाव हजार म्हणजे 250. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का? पुढची जी संख्या आपल्याला वाचायची आहे ना, तर पुढची संख्या आपल्याला ज्यावेळेस लिहायची आहे तर त्यावेळेस तुम्हाला पाव हजार म्हणजे 250 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. चला आता आणखी एक पाव हजार एक लक्षात ठेवा आणि पाऊण हजार हे पण लक्षात ठेवा. आता पाऊण हजार म्हणजे किती मित्रांनो? तर 750. हजारचे सारखे 4 भाग करायचे मित्रांनो. हजारचे किती भाग करायचे? सारखे 4 भाग करायचे. आपण केलेत, आत्ताच केलेत आपण. सारखे 4 भाग किती होतात मित्रांनो? 250 असे 4 भाग होतात. तर यापैकी आता फक्त आपल्याला 3 भाग घ्यायचे. पाव भाग घेत असताना आपण 4 भाग केले आणि 1 भाग घेतला होता. पण पाऊण हजार घेत असताना सारखे 4 भाग करायचे आणि 3 घ्यायचे. म्हणजे 250 असं किती वेळेस घ्यायचे तुम्हाला? तर 3 वेळेस घ्यायचे. असं जर 250 3 वेळेस घेतले तर उत्तर येतं 750. पाऊण हजार म्हणजेच मित्रांनो 750. ओके. पाव हजार म्हणजे 250 आणि पाऊण हजार म्हणजे 750. ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. चला आता आपल्याला बघायचं मित्रांनो 1500. 1500 म्हणजे किती? सव्वा म्हणजे किती? 1 आणि पाव. 1500 म्हणजे काय मित्रांनो? 1000 आणि पाव हजार.
आता 1000 आपण इथे लिहून घेऊया. तुम्हाला माहिती आहे 1500 म्हणजे 1000 आणि 5000. आता 5000 म्हणजे किती? आत्ताच बघितलं आपण थोड्या वेळापूर्वी. 5000 म्हणजे मित्रांनो 250. मग या ठिकाणी 1000 आणि 250 म्हणजेच मित्रांनो 1500. 1000 आणि 5000 बरोबर 1500 म्हणजेच मित्रांनो 1250. 1250 या संख्येचं वाचन तुम्ही 1500 असंही करू शकता किंवा असंही केलं जातं मित्रांनो. समजलं तुम्हाला 1500 आहे की नाही वेगळ्या प्रकारे वाचन. आता 2500 म्हणजे किती मित्रांनो? 2500 ही संख्या तुम्हाला लिहायची आहे किंवा जर एखादी संख्या तुम्हाला मी या ठिकाणी आता या ठिकाणी एक संख्या येणार आहे मित्रांनो. शेवटी आपण बघणार आहोत की ही संख्या जी आहे या संख्येचं वाचन 2500 करतात असं तुम्हाला पहिल्याच वेळेस माहीत होणार आहे. आता 2500 म्हणजे किती मित्रांनो? तर 1000 आणि 5000. आता 1000 तुम्हाला इथे लिहिता येईल आणि 5000 म्हणजे काय मित्रांनो? मग 750. 1000 आणि 5000 बरोबर मित्रांनो 2500. मग 2500 म्हणजे किती मित्रांनो? तर 2500 म्हणजे 1750. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की 1750 या संख्येचं वाचन 2500 असं सुद्धा करतात. चला अजून एक संख्या घेऊया. अजून एक वेगळ्या प्रकारे वाचन कसं केलं जातं हे आपण बघणार आहोत मित्रांनो. आता त्याला 2500 म्हणजे किती? 2500 म्हणजे किती ते बघूया आपण आता. 2.25 म्हणजे किती मित्रांनो? 2000 आणि 5000. आता 2000 म्हणजे 2000 तुम्ही सहज लिहू शकता इथे आणि 5000 म्हणजे 250. 250 आपण 5000 म्हणतो. 2 आणि पाव म्हणजे 2.25. 2 आणि पाव म्हणजे किती मित्रांनो? 2.25. मग 2000 आणि 250 म्हणजेच 2500. 2250 बघा मित्रांनो 2250 या संख्येचं वाचन आपण 2500 असं करू शकतो किंवा असं केलं जातं हे तुम्हाला पहिल्यांदाच माहीत झालेलं असणार आहे. चला मित्रांनो या ठिकाणी सहस्त्र संख्यांचं म्हणजे ज्या संख्या हजारांमध्ये लिहिल्या जातात त्या संख्यांचं वेगळ्या प्रकारे वाचन कसं करतात हे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थांबूया, भेटूया पुढच्या भागामध्ये. पुढच्या भागामध्ये आपण लक्ष संख्या ज्या असतात त्यांचं वेगळ्या प्रकारे वाचन कसं केलं जातं हे आपण बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.